महाड शहरापासून 7 किलोमीटर अंतरावर असणारी ग्रामपंचायत दासगाव व ग्रामपंचायत वहूर या ठिकाणी पाणी पुरवठा सुरू असताना पाण्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन पिण्याच्या पाण्याच्या समस्या सोडवित असून वहूर व दासगाव या ठिकाणावरील केंबुर्ली हद्दीतून पाण्याची पाईपलाईन गेली आहे। ती पाईपलाईन एका अज्ञाताने तोडली असून त्यावरील पंप क्लॅप तोडून कुठेतरी फेकून दिले आहेत। अशा प्रकारे जे काही राजकारण सुरू आहे ते वैचारिक असले पाहिजे। खालच्या लेवलला जाऊन राजकारण करू नये। लोकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्या असताना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे, ही बाब निंदनीय आहे। अज्ञातावर कडक कारवाई करावी यासाठी महाड शहर पोलीस ठाण्यात ग्रामपंचायत वहूर व दासगाव येथील सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ यांनी निवेदन दिले आहे। नमस्कार, मी दासगाव सरपंच तपस्य जंगम। आज इथे जो काही प्रकार घडलेला आहे, अतिशय घाणेरडं राजकारण चाललेलं आहे। ते आज आम्ही दोघी महिला सरपंच आहोत, तरी ते सहकार्य करायचं टाकून ते मुद्दाम आम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न करतायत। मुद्दाम आमची बदनामी कशी होईल। आणि आता सगळ्यांनाच माहिती आहे पाण्याचा प्रॉब्लेम किती आहे। यावर्षी तर पाणी खूपच कमी आहे, धरणात सुद्धा पाणी खूप कमी आहे आणि त्यात असे घाणेरडं म्हणजे पाईप फोडा, क्लॅम्प न्या, नट बोल्ट सगळं नेलेलं आहे त्यांनी। असं घाणेरडं राजकारण करू नये हीच माझी विनंती। नमस्कार, वहूरची सरपंच बीना बाळू पारदी। आज आम्हाला 6 महिने झाले वहूर दासगावला आम्हाला पाणी मिळत नाही आणि आमचे सदस्य लोक रात्रभर इथं पाण्यासाठी काम करत असतात। तरी पण कुणीतरी हे घाणेरडं राजकारण केलेलं आहे, तरी पण असं कुणी करू नये। आणि लोकांना आम्ही महिला सरपंच आहे, ते आम्ही काय तिथं रात्रीचं जाऊ शकत नाही। आमचे सगळे सदस्य, उपसरपंच सगळे जातात, पण आम्ही महिला असल्यामुळं रात्रीचे जात नाही। ते आम्हाला सहकार्य करतात, असं लोकांनी पण आम्हाला सहकार्य करायला पाहिजे। आणि एवढं असताना पण कुणीतरी येऊन इथं पाईपलाईन फोडलेली आहे आणि आमची महिलांची कशी बदनामी होईल हे असं वाईट कृत्य केलेलं आहे। आणि त्यांनी आमच्या गावाला, दोन्ही गावाला पाण्यापासून वंचित केलेलं आहे। एवढं पाणी, त्याचा आम्ही निषेध करतोय। शिवसत्ता टाइम्ससाठी निलेश लोखंडे, महाड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।